तर चायनामधनं किंवा पृथ्वीवरनं कुठेही जर दिसलं असेल तर त्या दुसऱ्या कोणत्या तरी टेरेस्ट्रियल फेनॉमेनात असणार. म्हणजे आता कधी कधी शुक्र खूप प्रखर भासू शकतो किंवा रिफ्लेक्शन्स कशाचे दिसू शकतात. एखादा कॉमेट असेल तर सध्या नाही आहे, पण त्या गोष्टींमुळे पण लोक फसू शकतात. म्हणून UFOचे वगैरे बरेच रिपोर्ट असतात, ते त्यात काही तथ्य नसतं. म्हणजे ते काहीतरी आपल्याला न कळलेल्या गोष्टी असतात, पण ती बाहेरची आणा नसतात किंवा बाहेरचे सूर्य नसतात. हे टेरेस्ट्रियल फेनॉमेनाच काहीतरी असतो. काही लोकांनी तर लोकांना फसवलं होतं. अशा सीडीज लटकवून ठेवल्या होत्या झाडावर आणि त्याप्रमाणे यांचं रिफ्लेक्शन दिसायचं, त्या UFOच वाटायचं. असे बरेच प्रकार होतात, पण त्यात काही तथ्य नाही. लास्ट क्वेश्चन प्लीज. तर तुम्ही आता जसं म्हटलं की 20 फेब्रुवारी ते 20 मार्च त्यानंतर कॉमेट दिसतो. कॉमेट नाही, मिटिओर्स. हां, ते कसं आता म्हणजे कसं बोलू शकतो? तर ते झेनिथकडे जर तुम्ही पाहिलं आपल्या वरच्या पॉईंटकडे साधारण रात्रीच्या वेळी, तर त्यांचा रेट तासाला काही इतकाच आहे, खूप जास्ती नाही येतो. पण क्रक्स जे आहेत ते जेव्हा झेनिथच्या जवळ असतं तर झेनिथच्या बाजूने ते दिसू शकणार आहे. तर त्याचा डिटेल मॅप आता माझ्याजवळ नाही आहे, पण तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केलं गॅमा नॉर्मेट्स म्हणून आणि मिटिओर्स किंवा फेब्रुवारी मिटिओर्स, तर त्यात तुम्हाला मॅप्स मिळतील. ताई विचार. कॉमेट्सचा आपल्या ओझोन लेअरवर परिणाम होतो का? कॉमेट्स मॅक्झिमम जे आहे ते आपल्या जवळून मुळेच जात नाही. म्हणजे एखादाच कॉमेट असतो ज्याच्या जवळून पृथ्वी जाते किंवा उल्कान म्हणजे ते जे डेब्री सोडतात मागे त्याच्या जवळून जातो तेव्हा. पण त्याच्यामुळे फारसा काही फरक आपल्याला जाणवेल असा पडू शकत नाही, कारण अंतर भरपूर आहे त्यांच्यामध्ये. आणि जर ते येऊन जळाले आणि त्यामुळे काही झालं तर गोष्ट वेगळी, पण तशी काही स्थिती उद्भवत नाही. हा शेवटचा प्रश्न होता. सॉरी. लेट्स थँक स्पीकर. आणि अजून एक सूचना आहे, बाहेर जाताना या दाराने बाहेर जा प्लीज. सगळ्यांनी इकडनं सुरुवात करून प्लीज.